जर्मनमध्ये जर माझ्याशी कोणी बोलत असेल तर मी पहिले त्याला डोक्यामध्ये इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचो, की परत ती रिव्हर्स सायकोलॉजी मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू जर्मन कन्वर्ट करून आन्सर द्यायचं. आणि समोरचा व्यक्ती इंटरेस्टेडच नसायचा माझ्याशी बोलण्यामध्ये. तर मला असं वाटायचं की मी खूप जर्मन लँग्वेज शिकलोय, A1 इज सफिशियंट फॉर जर्मनी. बट ते आल्यानंतर सगळ्यात पहिले मला जो शॉक बसला तो म्हणजे हॅलो. सो ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एवढाच आहे की मला खूप सारे DMs येतात इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती की जर्मन लँग्वेज ॲक्च्युली शिकायची कशी. अँड द सीन इज की आता जवळपास मी 6 वर्ष जर्मनीमध्ये राहिलो आहे आणि जी लोक मला ओळखत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो, आय एम अभिजित सनी अँड माझं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे सनी इन जर्मनी. सो वॉट आय डू इज की एक्सपर्टसाठी मी इथे कशी त्यांची लाईफ इझी करता येईल यासाठी व्हिडिओज बनवतो. सो आय शेअर सम कल्चरल थिंग्स अबाउट जर्मनी, आपला आणि त्यांचा काय डिफरन्स आहे, वर्किंग लाईफ इथली कशी आहे जर्मनीमधली, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे जे आपले येणारे लोक आहेत त्यांच्यासोबत मी कन्व्हर्सेशन करतो, पॉडकास्ट करतो, जेणेकरून त्यांना जे प्रॉब्लेम्स आले ते माझ्या थ्रू आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करतो. सो इफ यू वॉन्ट यू कॅन ऑल्सो फॉलो द चॅनल. नाव कमिंग टू द टॉपिक. द सीन इज की मला खूप सारे लोकांचा मेसेज आला की दादा जर्मन लँग्वेज कशी शिकला, जर्मन लँग्वेज शिकून तू जर्मनीला गेला होता की जर्मनीला येऊन जर्मन लँग्वेज शिकला, त्यानंतर जर्मनीमध्ये खरंच जर्मन लँग्वेजची रिक्वायरमेंट आहे का, अँड जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी मी काय काय केलं. सो ह्या 6 इयर्सचा एक समअप तुमच्यासाठी मी घेऊन आलो आणि मी जास्त वेळ नाही घेणार बिकॉज आय नो युअर टाईम इज व्हॅल्युएबल. सो विदाउट वेस्टिंग युअर टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ अँड लेट्स गो थ्रू माय जर्नी इन जर्मनी. सो सीन असं आहे की जर्मनीला मी जेव्हा नवीन आलो होतो, मी जर्मन लँग्वेज विजावरती इथे आलो होतो आणि जर्मन लँग्वेज शिकण्यासाठीच मी आलो होतो. माझा A1 to C1 कोर्स होता आणि A1 to C1 कोर्स झाल्यानंतर मी मास्टर्स करणार होतो पाडवण युनिव्हर्सिटीमध्ये. बट किस्मत में कुछ और ही लिखा था. मी जसं इथे आलो 2019मध्ये A1 A2 केलं, 3 महिन्यातच मला जॉब लागला. सो आय क्विट माय एज्युकेशन अँड आय स्टार्टेड द जॉब. सो जर्मनीला येण्याआधी मी इंडियामधनं A1 केलं होतं आणि A1 केलं होतं तर मला असं वाटायचं की मी खूप जर्मन लँग्वेज शिकलो आहे, A1 इज सफिशियंट फॉर जर्मनी. अँड दॅट्स वाय माझा ओव्हर कॉन्फिडन्स होता की जर्मनीमध्ये मला आता काहीच टेन्शन नाही. बट जेव्हा मी जर्मनीला आलो सीन कम्प्लिटली वेगळा होता. जर्मनीमध्ये मी इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले मला जो शॉक बसला तो म्हणजे मी जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मेनू कार्ड बघितलं, जर्मनीच्या हॉटेल्समधलं जर्मनमध्ये लिहिलेलं मेनू कार्डसुद्धा मला वाचता येत नव्हतं. तिथेच मला कळलं की माझी लँग्वेजची लेवल केवढी आहे. आणि सगळ्यात डेंजर गोष्ट माझ्यासोबत जी व्हायची ना की जर्मनमध्ये जर माझ्याशी कोणी बोलत असेल तर मी पहिले त्याला डोक्यामध्ये इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचो, त्यानंतर आपलं मराठीमध्ये कन्वर्ट करायचो डोक्यातच, अँड ट्राय करायचो की परत ती रिव्हर्स सायकोलॉजी मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू जर्मन कन्वर्ट करून आन्सर द्यायचं. बट ह्या सगळ्या प्रोसेसला मला खूप वेळ लागून जायचा आणि समोरचा व्यक्ती इंटरेस्टेडच नसायचा माझ्याशी बोलण्यामध्ये. सो माझा कॉन्फिडन्स आधीच लूज होऊन जायचा की मी याच्याशी जर्मन बोलू शकेल की नाही. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, ही फिलिंग जवळपास सगळ्या इंटरनॅशनल स्टुडंट्सची असते जे जर्मनीमध्ये सुरुवातीला येतात. सो जर्मनीमधला प्रॉब्लेम नंबर 1, एव्हरीडे लाईफ. जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही येतात आपल्याला असं वाटतं की जर्मनीमध्ये गेल्यानंतर मला फक्त काम करायचं आहे किंवा मला फक्त एज्युकेशन करायचं आहे. बट तसं नसतं. जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये येतात तुमचं हे प्रायमरी काम झाल्यानंतर तुम्हाला इथली डेली लाईफमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी जर्मन लँग्वेज लागते. आता जसं मी फर्स्ट टाईम जेव्हा जर्मनीमध्ये आलो आणि रेवेमध्ये गेलो, रेवेमध्ये जेव्हा काउंटरवरती गेलो तर ती जर्मन व्यक्ती माझ्याबरोबर बोलत होती. आता ती जर्मन व्यक्ती काय बोलते मला कळत नव्हतं, मी काय बोलतोय तिला कळत नव्हतं. मी फक्त या एवढंच बोललो आणि मला नंतर कळालं की मी काहीतरी वेगळंच बोलत होतो. सो अशी माझ्याबरोबर फजिती झाली होती. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट कळाली की जर्मन लँग्वेज फक्त व्होकॅब्युलरी नाही तर कॉन्फिडन्स पण आहे. प्रॉब्लेम नंबर 2, जॉब्स इन जर्मनी. जेव्हा मी जर्मनीमध्ये आल्यानंतर मी जसं बोललो की मी जॉबसाठी पण अप्लाय करत होतो, तर जसं मी जॉब्सला अप्लाय करत होतो ना मला असं कळालं की इंग्लिशमध्ये जॉब्स अवेलेबल आहेत, बट जर्मनमध्ये जर मी अप्लाय केलं किंवा जर्मनमध्ये मी जर बोललो तर मला जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत ॲज कम्पेअर्ड टू इंग्लिश. आणि एक बोनस टिप देतो, जर तुम्ही जर्मन व्यक्तीबरोबर जर्मनमध्ये इंटरव्ह्यू दिली दॅट इज अन ॲडेड ॲडव्हान्टेज फॉर युअर प्रोफाईल. म्हणजे तुमचे जॉब लागण्याचे चान्सेस खरंच वाढतात. मला जसं कळलं की इधर अपनी दाल गलनी नाही वाली विदाउट जर्मन, मी काय केलं की रोज 5-6 तास बसण्यापेक्षा 20 to 30 मिनिट्स डेली जर्मन लँग्वेजसाठी दिले. बिकॉज कन्सिस्टन्सी इंटेन्सिटीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. यानंतर मला सगळ्यात जास्त हेल्प झाली ती म्हणजे स्वतः जर्मनीची. ती कशी, मी जर्मनीमध्ये जिथे कुठे जातोय म्हणजे ट्रेन स्टेशन, रेल्वे शॉपिंग, बस स्टेशन, स्ट्रीट्सवरती, पार्कमध्ये किंवा कुठल्याही पब्लिक प्लेसेसमध्ये सगळीकडे मला जे काही बोर्ड्स दिसायचे किंवा जो कोणी व्यक्ती माझ्याशी जर्मन बोलायचा किंवा काही, मी लगेच त्याला जर्मनमधनं ट्रान्सलेट करायचो. आता जे माझ्याशी लोक बोलायचे ते इमिडिएट ट्रान्सलेट तर मला करता येत नव्हतं, बट जर माझ्याशी कोणी काही बोलत असेल तर व्हॉट आय यूज टू डू इज की आय आस्क देम की तुम्ही प्लीज थोडंसं हळू बोला माझ्याशी, सो दॅट मला कळेल, इझिली मी त्याला आन्सर देऊ शकेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट,
जे बोर्ड्स तुम्हाला इथे दिसतात, जे बोर्ड्समध्ये तुम्हाला काहीतरी वाचायला भेटतंय, तिथे नक्की वाचा आणि ट्राय टू अंडरस्टँड की काय लिहिलंय. आणि वर्ड्स जेव्हा आपल्या डोळ्यासमोरून जातात तेव्हा आपल्याला जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी खरंच हेल्पफुल होतं. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात, मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. सो तुम्ही पण त्या लोकांमधनं असाल तर लेट्स ग्रो टुगेदर. तुम्हाला माहिती आहे का नेमका प्रॉब्लेम काय आहे? जर्मनीबद्दल आपण सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या गोष्टी बघतो. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला हवं, बट रिअल इन्फॉर्मेशन अँड ग्राउंड रियालिटी कोणीच देत नाही. बिकॉज इंस्टाग्राम मध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते, पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी ही सर्व्हिस का स्टार्ट केली आहे. तर मी इथे जर्मनीमध्ये मागच्या 6 वर्षापासून जॉब करतोय अँड मला आता जवळपास 11 इयर्सचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या मिस्टेक मी इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी करून बसलोय ते तुम्ही रिपीट नको करावा, म्हणूनच मी ही सर्व्हिस सुरू केली. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला डीएम करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. आणि हो, ही पेड सर्व्हिस आहे, बट याचा फायदा एवढाच आहे की तुमचा टाइम वाचतो, क्विकली यू गेट युअर आन्सर्स आणि नंतर होणारं फ्रस्ट्रेशन पण तुम्हाला टाळता येतं. सो जर जर्मनीबद्दल तुम्हाला क्लॅरिटी अँड ग्राउंड रियालिटी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे अँड डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं आहे. याच्यामध्ये जर्मनी अनफिल्टर्ड म्हणजे फक्त रिअल गायडन्स. गणपती बाप्पा मोरी. थर्ड गोष्ट जी मी केली ती म्हणजे बोलायला लागलो. ही एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बिकॉज होतं काय की आपल्याला एक फिअर असतो. जेव्हा मी इथे आलो, माझी मदर टंग मराठी आहे, मला असं वाटायचं की मला इंग्लिश तरी बोलता येईल की नाही. बट वेन आय कम हिअर आय अंडरस्टूड की इंग्लिशचा प्रॉब्लेम कधीच नव्हता, जर्मन बोलता येतं की नाही हा प्रॉब्लेम होता. आणि जेव्हा तुम्ही बोलतच नाही तेव्हा तुमची जर्मन लँग्वेज परफेक्ट होण्याचे चान्सेस नाही आहे. सो मी काय करायचो की जर्मन बोलायचं. आता ते चुकीचं असो बरोबर असो, समोरचा काय विचार करतोय मी अजिबात कधीच विचार केला नाही. मी डिरेक्टली बोलायला सुरुवात केलं. चुकलं तर चुकलं. आणि माहिती करता सांगतो की 100% मी सुरुवातीला खूप चुका केल्या, बट समोरचा जेव्हा आपल्याला करेक्ट करतो तेव्हाच आपली इम्प्रूव्हमेंट होते. आणि मी तुम्हाला एक ॲडिशनल टिप देतो. जर तुम्ही जर्मन व्यक्तीबरोबर जर्मनमध्ये बोलायला सुरुवात केली आणि तुम्ही तुटकामुटकं जर्मन जरी बोलताय, ही विल नेवर डिसअपॉइंट यू और ही विल नेवर से की तुला जमत नाही आहे. दे ऑलवेज मोटिवेट पीपल अँड दे ऑलवेज वॉन्ट पीपल टू स्पीक इन जर्मन, बिकॉज त्यांच्यासाठी पण ते कन्व्हर्सेशन इझी होतं आणि त्यांना पण आवडतं तुमच्याशी जर्मनमध्ये कम्युनिकेट करायला. फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट, ट्रान्सलेटरवरती मी थोडीशी डिपेंडन्सी कमी केली. येस, आपण कुठलीही गोष्ट जर्मनमध्ये वाचली की आता खूप इझी झालं आहे. मोबाईलवरती गुगल ट्रान्सलेटर ओपन करा, इमेज कॉपी करा आणि त्याला ट्रान्सलेट करा. बट व्हॉट आय यूज टू डू इज की जिथे खरंच गरज आहे तिथेच मी ट्रान्सलेट करायचो. काही गोष्टी थोडंसं आपण आपल्या ब्रेनला थोडंसं पुश केलं की आपोआप आपल्याला जर्मन लँग्वेज शिकायला इझी होतं. यानंतर येतं आपल्या सगळ्यात आवडीचा भाग म्हणजे जर्मन लँग्वेजमधला कॉन्टेंट कन्झ्युम करायला सुरुवात केली. मी काय करायचो, मला कार्टून खूप आवडतं. यूट्यूबवरती जेव्हा मी कार्टून बघायचो, कार्टून असायचं जर्मनमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन किंवा सबटायटल मी इंग्लिशमध्ये ठेवायचो, किंवा इंग्लिशमध्ये जर कार्टून असेल तर त्याचं सबटायटल मी जर्मनमध्ये शोधायचो. असे तुम्हाला बरेच व्हिडिओ भेटतील यूट्यूबवरती जे तुम्हाला हेल्प करतील लँग्वेज समजण्यासाठी. आणि सगळ्यात मेन गोष्ट, जर तुम्ही किड्सचे कार्टून बघितले किंवा किड्सच्या रिलेटेड जे काही स्टोरी टेलिंग असते तसे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला जर्मन लँग्वेज लवकर कळेल. प्लस काही यूट्यूब चॅनल्स जे आहेत जसं की जर्मन विथ अन्या, इझी जर्मन आणि DW जर्मन, हे 3 चॅनल खरंच खूप हेल्पफुल आहे बिगिनर्ससाठी. आणि जर्मन विथ अन्याचा तर एक बिगिनर कोर्स पण आहे ज्यामध्ये 65 व्हिडिओजचा A1चा कोर्स पण आहे जो तुम्ही इझिली बघून करू शकता. आणि यूट्यूबवरती हे सगळं बघितल्यामुळे माझी लिसनिंग स्किल्स खरंच इम्प्रूव्ह झाली. आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स सांगतो. आता तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की मी तर इंडियामध्ये बसलो आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामधनं तर मला एक पण गोष्ट करता येणार नाही अदर दॅन यूट्यूब, बिकॉज इथे माझ्याशी जर्मनमध्ये बोलायला कोणीच नाही आहे. सो व्हॉट यू कॅन डू इज, जेव्हा तुम्ही इंडियामध्ये असाल प्लीज डोंट थिंक की मला ग्रामर एकदम परफेक्ट करायचं आहे. जर्मन ग्रामर परफेक्ट करण्याच्या मागे लागू नका. सिम्पल सेंटेन्स बनवा, सिम्पल सेंटेन्स फॉर्मेशन केल्यानंतर ते बोलायला लागा. 15 ते 20 मिनिटं डेली कन्सिस्टंटली तुम्ही द्या स्वतःसाठी जर्मन शिकण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर्मन लँग्वेज शिकणं म्हणजे एक मॅरेथॉन आहे. ती एक स्प्रिंट नाही किंवा 100 मीटरची रेस नाही की मी पटकन करून संपून टाकेल. नाही, इट्स अ लॉंग रेस. सो यू हॅव टू गो डेली स्टेप बाय स्टेप. आणि जर तुम्ही जर्मनीमध्ये ऑलरेडी आहात तर तुम्ही काय करा की जिथे तुम्ही जातायत, रेस्टॉरंट किंवा पब्लिक प्लेसेस, ऑफिसमध्ये किंवा कुठेही जर्मन लोकांबरोबर तुमचं नेटवर्क बनत आहे, तिथे तुम्ही चुका करा पण जर्मन बोला. बिकॉज दिस इज द राईट टाईम टू स्पीक जर्मन. वन्स यू आर लाईक 6-7 इयर्स इन जर्मनी, तुम्हालाच असं वाटेल की यार एवढे वर्ष झाले तरी मला जर्मन येत नाही, अँड दॅट गिव्स यू डिसअपॉइंटमेंट. आणि एक पर्सनल मेसेज, जवळपास 6 वर्ष झाले मला जर्मनीमध्ये राहून. परफेक्ट जर्मन इज मिथ, बट जर्मन थोडी थोडी शिका,
रोज बोलायला लागा. आपोआप तुम्हाला कळेल की तुमची जर्मन लँग्वेज चांगली होते. आणि जसं तुम्ही जर्मन बोलतात, तुम्ही नवीन वर्ड शिकतात, तुम्हाला माहिती पडतो की सेंटेन्स कसा यूज करायचा, सेंटेन्स कसा फॉर्म करायचा. जेव्हा लोकांशी बोलतात तेव्हा ते लोक पण तुम्हाला करेक्ट करतात. सो टेक दिस पॉझिटिव्हली. डोंट थिंक की मला हा असं बोलतोय आणि तसं बोलतोय, समोरचं मला काय बोलेल हा विचार सोडून द्या. आणि जेव्हा तुम्ही गुगल ट्रान्सलेटर न यूज करता जर्मन लँग्वेज समजाल, त्या दिवशी समजून घ्या की तुम्हाला जर्मन लँग्वेज आली आहे. सो प्रोग्रेस तुमच्या हातात आहे. आय नो थोडं डिफिकल्ट आहे, बट इट्स नॉट इम्पॉसिबल. सो ट्राय करा या सगळ्या गोष्टींवरती फोकस करायचा अँड जर्मन लँग्वेज सुधारायचं. आणि तुम्ही इंडियामध्ये असाल किंवा जर्मनीमध्ये असाल, जर्मन लँग्वेजला जेवढं घाबराल तेवढं जर्मन लँग्वेजपासून तुम्ही लांब जाल. डोंट बी अफ्रेड ऑफ जर्मन लँग्वेज. ती एक स्किल आहे आणि ती स्किल हळूहळू करून तुम्हाला आपोआप येते. बट ऑल यू हॅव टू डू इज जस्ट प्रॅक्टिस. सो हा होता माझा एक्सपिरियन्स, मी तुमच्याबरोबर शेअर केला. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर्मनी रिलेटेड तुम्हाला कुठल्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर प्लीज रीच आउट टू मी इन कमेंट सेक्शन. ऑल्सो मी 1-on-1 कॉल सेशन पण घेतो, जिथे मी काही गायडन्स तुम्हाला देऊ शकतो. कसं जर्मनीमध्ये गोष्टी आहेत, कसं जॉब इथे लागतो, कसं इथे तुम्हाला जर स्टडीसाठी यायचं आहे तर काय करायला पाहिजे, कसं प्रिपरेशन पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला शेअर करतो. इफ यू वॉन्ट यू कॅन ऑलवेज बुक अ 1:1 कॉल वाया टॉपमेट. टॉपमेट ही एक प्लॅटफॉर्म आहे जिथे मी माझ्या सर्व्हिसेस मेन्शन केले अँड इट्स अ पेड सर्व्हिस. सो वेन यू बुक युअर सर्व्हिस प्लीज बी ऑन टाईम अँड तुमचं क्वेश्चन त्या मेसेजमध्ये प्लीज टाका, सो दॅट तुमचा टाईम युजफुल होईल. म्हणजे मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ती देऊ शकेल, थोडासा अभ्यास करून. सो तुमचे सगळे डाऊट्स, सगळे क्वेश्चन्स तिथे टाकायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ त्या मित्राबरोबर नक्की शेअर करा जो जर्मन लँग्वेजपासून घाबरतोय. तर भेटूया आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.